नमस्कार, मी शनाया. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच विषय गाजतोय, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्या योजनेला महायुतीच्या 2024च्या ऐतिहासिक विजयाचं सर्वात मोठं कारण मानलं गेलं. ज्या योजनेमुळे महिलांनी मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचं राजकीय विश्लेषक देखील सांगतात. ज्या योजनेच्या जोरावर महायुतीने 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकत सत्ता कायम राखली होती, त्याच योजनेवर आज गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण सुरुवातीला या योजनेसाठी तब्बल 3,47,00,000 लाभार्थी असल्याचं सांगितलं गेलं. राज्यभर अर्ज भरले गेले, महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. ही योजना म्हणजे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचं मोठं पाऊल असल्याचं सांगितलं गेलं. पण आता 2 वर्षांनी चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. अनेक महिलांची नावं यादीतनं वगळली गेली आहेत. काही अपात्र ठरल्या आहेत, काहींची पडताळणी सुरू आहे, तर काहींना तांत्रिक कारणांमुळे लाभ मिळणं बंद झालंय. आणि इथूनच सुरू होतो सर्वात मोठा प्रश्न. जर लाखो महिला अपात्र होत्या तर त्या पात्र कशा झाल्या? जर हजारो पुरुषांनी लाभ घेतला असेल तर अर्ज मंजूर कोणी केले? जर सरकारी कर्मचारी लाभार्थी होते तर पडताळणी कोणी केली? जर काहींच्या नावावर चारचाकी वाहने होती तर ती माहिती प्रशासनाला दिसली नाही का? आणि जर हे सगळं आता दिसत असेल तर सुरुवातीला का दिसलं गेलं नाही? मित्रांनो, हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाही, हा प्रश्न आहे प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा. कारण योजना सरकारची असते, पण पैसा हा जनतेचा असतो. सामान्य नागरिक पेट्रोलवर कर भरतो, डिझेलवर कर भरतो, जीएसटी भरतो, विविध कर भरतो आणि त्याच पैशातनं या योजना चालवल्या जात आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा नव्हे तर हजारो कोटी रुपयांचा विषय असेल तर प्रश्न विचारणं आवश्यक ठरत आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की सुमारे 96,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय. काही अहवालांमध्ये वेगवेगळे आकडे देखील समोर आलेत. आता विचार करा, या योजना महिलांसाठी आहेतच, नावातच लाडकी बहीण आहे, मग हजारो पुरुष लाभार्थी कसे झाले? अर्ज भरताना आधार कार्ड होतं का? बँक खातं होतं का? जन्मतारीख होती का? वैयक्तिक माहिती होती का? मग पडताळणीच्या टप्प्यावर हे लक्षात आलं नाही का? जर 1-2 प्रकरणं असती तर ती मानवी चूक म्हणता आली असती, पण हजारोंच्या संख्येने पुरुष लाभार्थी सापडत असतील तर प्रश्न निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की या योजनेचे निकष बदललेले नाहीत. सुरुवातीपासूनच जे नियम होते तेच आजही लागू आहेत. सरकार फक्त अपात्र लाभार्थी वगळत आहे. पण मग विरोधकांचा जो प्रश्न आहे तो की जर नियम बदलले नाहीत तर निवडणुकीपूर्वी लाखो अपात्र लोक आता पात्र कसे ठरले? निवडणूक होईपर्यंत सर्व काही ठीक होतं, आलबेलं होतं आणि निवडणूक संपताच लाखो लोक अपात्र कसे झालेत? हा प्रश्न सरकारला सतत विचारला जातोय. या योजनेच्या पडताळणीत सरकारी कर्मचारी, लाभार्थी आढळल्याचं सांगितलं जातंय. काहींच्या नावावर चारचाकी वाहने असल्याचं सांगितलं जातंय. पण इथेच प्रशासनावर मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा सरकारकडे आधीपासूनच असतो. वाहन नोंदणीची माहिती सरकारकडे असते. बँक खात्यांची माहिती उपलब्ध असते. मग सुरुवातीलाच डेटा मॅचिंग का गेलं नाहीये? जर ते केलं असतं तर आज लाखो लोक अपात्र ठरण्याची वेळ आलीच असती का? की निवडणुकीच्या घाईत प्रणालीपेक्षा राजकारणाला प्राधान्य देण्यात आलं? मित्रांनो, आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया. लाखो महिलांनी एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं आणि त्यांची नावं त्या यादीतनं वगळली गेली. नंतर चौकशीतील त्यातील मोठा वर्ग पुन्हा पात्र असल्याचं आढळलं. म्हणजेच प्रणालीत किंवा संवादात कुठेतरी मोठी त्रुटी होती. जर एका प्रश्नामुळे लाखो महिला गोंधळल्या तर त्यांचा दोष कोणाचा आहे त्यात? महिलांचा की ते प्रणाली डिझाईन करणाऱ्यांचा? कारण ग्रामीण भागातील अनेक महिलांना ऑनलाईन प्रक्रिया, ई-केवायसी, तांत्रिक अटी यांची पूर्ण अजिबात माहिती नसते. त्यामुळे शासनाची जबाबदारी आणखीन वाढते. पण या संपूर्ण वादामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा. निवडणुकीदरम्यान 1,500 रुपयांचे 2,100 रुपये करण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी देण्यात आलं होतं. आज अनेक महिला अजूनही त्या वाढीची वाट पाहतायत. पण सरकारकडनं तसा निर्णय अजिबात झालेला नाही. राज्याच्या तिजोरीवर सध्या ताण आहे का? राज्याचं कर्ज वाढलं आहे का? आर्थिक वास्तव आणि निवडणुकीतील आश्वासन यांच्यात फार मोठी दरी आहे. हे प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारले जाऊ लागलेत. सरकार सांगतं की अपात्र लाभार्थी वगळल्यामुळं हजारो कोटी रुपयांची बचत होईल. पण या विधानातूनच दुसरा प्रश्न निर्माण होतो. जर बचत करण्यासाठी लाभार्थी कमी करावे लागत असतील तर सुरुवातीला आर्थिक गणित चुकीचं मांडलं गेलं होतं का? योजनेची व्याप्ती ठरवताना पुरेसा अभ्यास झाला होता का? राज्याच्या आर्थिक क्षमतेचा विचार झाला होता का? की निवडणूक जिंकण्याचं गणित अधिक महत्वाचं ठरलं? विरोधकांचा आरोप आहे की महिलांच्या मतांसाठी ही योजना आणण्यात आलेली आहे. निवडणूक झाली, सत्ता मिळाली आणि आता हळूहळू लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती देखील कमी आहे.
सरकार हा आरोप फेटाळतं. सरकारचं म्हणणं आहे की योजना सुरूच राहणार आहे आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच लाभ दिला जाईल. पण राजकारणात धारणा महत्वाची असते. आज लाखो महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. उद्या माझं नाव वगळलं जाईल का? मी पात्र असून देखील मला अपात्र ठरवलं जाईल का? पैसे अचानक बंद होतील का? हे प्रश्न महिलांच्या मनात आहेत. आणि जेव्हा अशा प्रकारचा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा सरकारने अधिक पारदर्शकपणे माहिती देण्याची गरज असते. जिल्हानिहाय आकडे जाहीर करायला हवेत. किती महिला अपात्र ठरल्या, कितींची पडताळणी सुरू आहे, किती जणी पुन्हा पात्र ठरल्या आहेत, किती पुरुष लाभार्थी आढळलेत, किती सरकारी कर्मचारी लाभार्थी होते, किती जणांकडनं वसुली होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाच्या कोणत्या स्तरावर चुका झाल्या आहेत. कारण जर लाखो अर्जांमध्ये त्रुटी असतील, तर ती केवळ नागरिकांची चूक असूच शकत नाही. यामध्ये प्रणाली, पडताळणी यंत्रणा, डेटा व्यवस्थापन आणि प्रशासकीय निर्णय या सगळ्यांची भूमिका तपासावी लागेल. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला, हेही तितकंच खरं आहे. लाखो महिलांची नवीन बँक खाती उघडली गेली, हे देखील खरं आहे. काही महिलांना स्वतःच्या नावाने पैसे मिळवण्याचा देखील अनुभव प्रथमच आला. घरातील आर्थिक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढला. या सकारात्मक गोष्टी नाकारता अजिबात येणार नाहीत. पण त्याच वेळी योजना जितकी मोठी असेल, तितकीच तिची जबाबदारी देखील मोठी असते. आणि म्हणूनच आज प्रश्न विचारले जात आहेत. कारण हा फक्त पैशांचा विषय नाही, हा विश्वासाचा विषय आहे. हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा विषय आहे. हा निवडणूक आश्वासनांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे आणि विषय देखील आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांच्या अपेक्षांचा विषय आहे. म्हणूनच या प्रकरणात राजकारणापेक्षा सत्य समोर येणं हे महत्वाचं आहे. नेमक्या किती महिला या अपात्र आहेत, किती पात्र आहेत, प्रशासकीय चुका कुठे झाल्या, आर्थिक ताण किती आला, भविष्यात या योजनेचं काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळणं सध्या आवश्यक आहे. कारण निवडणुकीत दिलेलं आश्वासन आणि निवडणुकीनंतरचं वास्तव यातील फरक जितका वाढतो, तितकेच लोकांच्या मनातील प्रश्न देखील वाढतात. आता पाहायचं एवढंच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खरंच महिलांच्या सक्षमीकरणाची दीर्घकालीन योजना ठरणार आहे का? की पुढील काही दिवसात किंवा काही महिन्यांमध्ये हा वाद आणखी मोठा होणार आहे? तुम्हाला काय वाटतं? सरकारने सरकारच्या चुका मान्य केल्या पाहिजेत का? आणि महिलांना त्यांचा लाभ दिला पाहिजे का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि या महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय का? हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.